मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या 2 नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केलाय का? मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केलाय का? मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केलाय? तर जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून मी जिल्हाधिकारी महोदयांना फोन केला. मग त्यावेळेस तुम्ही बघा, मी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही एकेरी भाषा वापरली आहे का? सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि माझा एक फोन कॉल सध्या महाराष्ट्रात व्हायरल होतोय. मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या 2 नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केलाय का? मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केलाय का? मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केलाय? जर पाकडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी, पूरबाधितांनी जर आम्हाला सांगितलं की जेवण सुद्धा वेळेवर पोहोचत नाही, तर मग त्या शेतकऱ्यांचा, पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का? आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही लाख वेळेला करेल. अरे मागच्या 5-6 दिवसांपासून कधी सिंदखेडला, कधी पाकडीला, कधी दारफळला, काल धाराशिव जिल्ह्यामधील देवगाव असेल, करंजा असेल, इथे सगळीकडे जीवाची पर्वा न करता पावसा पाण्यामधून आम्ही जातोय.